नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजीमधील ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं नवीन एक्झाम्पल पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. रजत कम्स होम फ्रॉम स्कूल अँड फाइंड्स द डोअर लॉक्ड. रजत शाळेमधून घरी येतो आणि त्याला दरवाजाला कुलूप लावलेले या ठिकाणी दिसते. सिन्स ही हॅज अ डुप्लिकेट की, he enters and finds a note from his mother kept on the table. आणि त्याच्याकडे डुप्लिकेट चावी असते. जेव्हा तो एंट्री करतो घरात, फाइंड्स अ नोट, त्याला एक कागद भेटतो जो टेबलवर ठेवलेला असतो. इन इट शी एक्सप्लेन्स दॅट शी हॅड टू रश टू द हॉस्पिटल विथ मिसेस मनोहर. आणि त्यात तिने असं लिहिलेलं असतं आईने की ती मिसेस मनोहर यांच्याबरोबर हॉस्पिटलला गेलेली आहे. देअर नेबर हू हॅड मेट विथ अन ॲक्सिडेंट, जे त्यांचे शेजारी आहेत की ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. शी हॅज ऑल्सो रिटन दॅट ही शूड हॅव द राईस अँड करी केप्ट ऑन द डायनिंग टेबल फॉर लंच. आणि ते अशाही लिहून ठेवतात की राईस आणि करी म्हणजे भाजी डायनिंग टेबलवर लंचसाठी ठेवलेली आहे. ही कुड हीट द फूड इन द मायक्रोवेव्ह. त्या मायक्रोवेव्ह म्हणजे स्टोव्हवर किंवा हीटरवर ते अन्न त्याला गरम करून घ्यायला त्याची आई सांगते. इफ ही वॉन्टेड टू, जर त्याला करून पाहिजे असेल तर. बट ही शूड बी व्हेरी केअरफुल व्हाईल हँडलिंग द स्विच. पण ज्यावेळेस तो ते अन्न गरम करेल त्यावेळेस त्याला केअरफुली ते हँडल करायचं आहे. तो स्विच ऑन आणि ऑफ करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेला प्रश्न जरी थोडा लेंदी असला तर आपण आपल्या पद्धतीने उत्तर हे असं बनवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल का मी पूर्ण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ते दिलेलं आहे आणि शिवाय खाली मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. लाईन टू लाईन याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशनसुद्धा आहे. तर तुम्ही चांगल्या प्रकारे याला समजून घेण्याचा प्रयत्न करतीलच. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नवीन एक्झाम्पल सेम आहे, फक्त उत्तर कसं व्यक्ती टू व्यक्ती म्हणजे पर्सन टू पर्सन उत्तर प्रत्येकाचं थोडंसं वेगळं येऊ शकतं. पण कंटेंट आणि त्याची थीम ही आपली बरोबर आली पाहिजे. थँक यू.